अनेक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये नवीन एंट्री झाली अमृतपेठ सारख्या छोट्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची, आणि ते सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी. दुकानदार असतील यांनी कधीही तुमच्या डोळ्यात आलेलं आहे का की त्यांनी अमेझॉनवर लिस्ट झालेले आहे? कधीच नाही. तर का नाही झाले? कारण एवढं त्याचं सिंपल आहे की अमेझॉनला श्रीमंतांना श्रीमंत करायचं किंवा मोठ्याला मोठं करायचं. जर एखादा डिस्ट्रीब्युटर आहे ज्याच्याकडे ताकद आहे एवढा माल घ्यायची आणि एवढा माल विकायची, त्यांनाच ते साथ देणार आहेत, कारण त्यांना सर्व्हिस फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे. केतनजी, मला सांगा की मार्केटमध्ये सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखे एवढे दिग्गज कंपन्या आहेत, अनेक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये नवीन एंट्री झाली अमृतपेठ सारख्या छोट्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची, आणि ते सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी. त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये अमृतपेठ कसं काय टिकणार? बरोबर. आता अमेझॉन आणि फ्लिपकार्ट आहेत. आता जर आपल्या आजूबाजूला तुम्ही बघाल किंवा आपल्या आजूबाजूला जी दुकानं आहेत किंवा तुम्ही कोणाला ओळखत असेल ज्यांनी घरगुती व्यवसाय करतात किंवा महिला बचत गट असतील, आर्थिकरित्या दुर्बल घटक किंवा दुकानदार असतील, यांनी कधीही तुमच्या डोळ्यात आलेलं आहे का की त्यांनी अमेझॉनवर लिस्ट झालेले आहे? कधीच नाही. तर का नाही झाले? कारण एवढं त्याचं सिंपल आहे की अमेझॉनला श्रीमंतांना श्रीमंत करायचं आहे किंवा मोठ्याला मोठं करायचं. जर एखादा डिस्ट्रीब्युटर आहे ज्याच्याकडे ताकद आहे एवढा माल घ्यायची आणि एवढा माल विकायची, त्यांनाच ते साथ देणार आहेत, कारण त्यांना सर्व्हिस फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे. त्यांच्या मते त्यांची इमेज, त्यांच्या मते त्यांचं ब्रँडिंग, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना अत्यंत प्रभावशाली काम करायचं आणि त्यांना प्रॉफिट्स अर्न करायचे. आणि प्रॉफिट्स छोट्या दुकानदारांकडून अर्न नाही केले जाऊ शकत, किंवा छोटे दुकानदार म्हणण्यापेक्षा आपण असे व्यवसाय ज्यांच्यामध्ये मार्जिन्स फार कमी असतात किंवा मार्जिन्स आपण थर्ड पार्टीला कमी देऊ शकतो, अशामुळे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती अमेझॉन फ्लिपकार्टवरती पहिले जात नाहीत लोक. दुसरी गोष्ट, मानसिकता आहे लोकांची की ऑनलाईन बिझनेस आपल्यासाठी नाही. ही संकल्पना अमृत बदलू शकतं, ना की त्यांनी. कारण का अमृत हा गव्हर्नमेंट थ्रू आलेला एक प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये आपण तो विश्वास देऊ शकतो. आपल्याकडे त्या पद्धतीची प्रोसेस सेट केलेली आहे, मदतीसाठी लोक ठेवलेली आहेत, आपल्याशी त्यांनी लगेच थेट बोलू शकतात. आणि तिसरं जे कारण आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ऑनबोर्डिंगची प्रोसेस. अमृतची ऑनबोर्डिंगची प्रोसेस ही लाखो पटीने बाकीच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा इझी आहे. यामध्ये तुम्हाला ऑनबोर्डिंग केल्यानंतर मोजून 1 तासाभरात किंवा 2 तासामध्ये अप्रूव्हल मिळू शकतं की तुम्ही ऑनलाईन विक्री चालू करू शकता, स्वतःचे प्रोडक्ट्स टाकू शकता, आणि या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावाही केला जातो. हे अमेझॉनमध्ये केलं जात नाही. अमेझॉन म्हणतं की तुम्ही आमच्याकडे या. आपण काय म्हणतो? आम्ही तुमच्याकडे येतो आणि आपण दोघं मिळून मोठं. हा सगळ्यात मोठा फरक आहे अमृतपेठ आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन आणि फ्लिपकार्ट. अच्छा, म्हणजे अमृतपेठ हे अगदी सर्वसामान्यांसाठी आहे. बरोबर. सर्वसामान्यांचा विषय डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे. नक्कीच. आणि प्रॉफिट ओरिएंटेड नाहीये. बरोबर. हा फार महत्वाचा विषय आहे. अतिशय उत्तम.